नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झालाय. मागील 2 दिवसांपासून विदर्भ आणि कोकणात पाऊस हजेरी लावतोय. पुढील 3 दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर भागात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. राज्यातील पुढील 3 ते 4 दिवस कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे, संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या हवामान अंदाज न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर कोकणातील रायगड जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. उद्या विदर्भातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. गुरुवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी आणि शनिवारी राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. शुक्रवारी पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. मात्र पश्चिम विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या हवामान अंदाज न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.